नमस्कार श्रोतेहो, माझे न्यूज चॅनल हिंदुस्तान न्यूज दर्शनकडून आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजचा महाराष्ट्र छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील काटा कोणी काढला या विषयावर मी बोलणार आहे। छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान दिलेले नाही, काही बिघडले नाही, परंतु मंत्री का केले नाही हे महाराष्ट्राला माहित पाहिजे ना। छगन भुजबळ हे ओबीसी अथवा बहुजन नेता आहे म्हणून त्यांना दूर केले आहे का, की मराठ्याच्या आंदोलनात ओबीसीची बाजू घेतल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून दच्चू दिला, की माडी समाजाचे आहेत, बहुजन समाजाचे आहेत, ओबीसीचे नेते आहे म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची गरज नाही का, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून दच्चू दिला आहे का, हे आपणास सांगण्याच्या उद्देशाने मी आज या ठिकाणी चर्चा करत आहे। ओबीसी समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्राला सर्वपरिचित असलेले छगन भुजबळ नावाचं वादळ कधी थांबणार नाही, यात आपल्याला काहीही शंका नाही। छगन भुजबळ नावाचं वादळ कधीच थांबणार नाही। या वादळाला थोपवण्याची क्षमता कोणातच नाही आणि असं आपण समजू सुद्धा नाही। महाराष्ट्राला ओबीसी नेता मिळालेला आहे। गोपीनाथ मुंडे नंतर महाराष्ट्राचे सर्वात मोठे बहुजन नेतृत्व म्हणून आपण छगन भुजबळ यांच्याकडे पाहतो, म्हणून त्यांच्या राजकारणातून त्यांना बाहेर काढायचे आहे का, ही माझ्या दृष्टिकोनातून खूप पोकळ वल्गन आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न देऊन जर काटा काढण्याचा प्रयत्न करत असाल तर साफ चुकीचे आहे। हे कृत्य करून तमाम ओबीसी समाजाला दुखविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाने केलेला आहे। या संदर्भात आपण सोशल मीडियावर, पेपरच्या संदर्भामध्ये, अग्रलेखामध्ये आपण एक वाचतच असाल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यामध्ये सिनियर नेता म्हणून छगन भुजबळ आहे। अशा सिनियर नेत्याला डिचवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याची चिंता ओबीसी समाजाला निर्माण झालेली आहे। सर्व ओबीसी नेत्यांचा भावनेला आवर घालण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला, परंतु ओबीसी समाज ऐकायला तयार नाही। सर्व स्तरातून महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे। ओबीसी समाजावर झालेला अन्याय कोणी सहन करायला तयार नाही। ठिकठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार आता ओबीसीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण ओबीसी नेत्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे का, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे आणि याचं स्पष्टीकरण सुद्धा द्यायला कोणी तयार नाही। छगन भुजबळ यांनी दिलेल्या आपल्या मुलाखतीमध्ये अनेक विषय सांगितले। 1 वर्षापासून निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून न घेतल्यामुळे वारंवार होत असलेल्या अन्यायामध्ये आपण किती तोंड द्यायचे हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। सुरुवातीला राज्यसभेला पाठवण्याचं ठरलं होतं, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, म्हणून अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवले। छगन भुजबळ शांत राहिले। मग तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिजे व तुमचे महत्वाचे नेते, तुम्ही महत्वाचे नेते आहे हे कारण पुढे करण्यात आलं। मग छगन भुजबळ तिकीटची वाट पाहत बसले। शेवटच्या टप्प्यात नाव आलं, मंत्रिमंडळ यादीत तेच झाले, आज नाव येईल, उद्या नाव येईल, पण नाव आलेच नाही, म्हणून आता काय करावे। शेवटल्या टप्प्यात नाव आले आणि कारण काय सांगण्यात आले, की तुम्ही निवडणूक लढण्यासाठी जनतेमध्ये जा आणि तुम्हाला महाराष्ट्राची गरज आहे हे कारण सांगण्यात आले। छगन भुजबळ यांनी प्रचार केला, जनतेला आश्वासनं दिले, आता ते आश्वासनाचं काय करावं। छगन भुजबळ बहुजनांचा नेता आहे म्हणून कोणी कांदे नावाचा आमदार कोण्या भाषेचा वापर करतो बघा, मी त्याला जेलमध्ये पाठवतो,
अशी भाषा समृद्ध महाराष्ट्राला चोपते का? का कोणीच त्याला आवर घालत नाही? राजकारणात सर एवढा घसरला आहे का? त्याच्या पाठीशी भक्त विशिष्ट समाजातील लोक आहेत, ओबीसी नाहीत असे म्हणून जातीयतेचा कलप लावण्याचा प्रकार ओबीसी सहन करणार नाही. 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक आंदोलनाचं मोठं वादळ निर्माण झालं. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या आंदोलनाचं नाव आहे मराठ्याचे आंदोलन. आंदोलन हे न्याय मागण्यासाठी होत असतात, झालेच पाहिजे. मराठ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल किंचितही दुमत नाही. परंतु त्या आंदोलनामध्ये ओबीसीचा राग कशाला पाहिजे? आंदोलनामध्ये चक्क काय म्हटले की छगन भुजबळ हे जातीवाद निर्माण करतात. आंदोलकांनी आंदोलन करताना कोणत्या राजकीय पक्षाची सवलगीत नसले पाहिजे, कारण राजकीय पक्षाची सवलगीत नसल्यास काही दिवसांनी त्याची दुर्गंधी यायला सुरुवात होते आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो. तो आरक्षणाचा आणि भाषा राजकीय. मी दोन्ही आंदोलकांना हे सांगतो की राजकीय भाषा वापरून महाराष्ट्राचे राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न जर झाला तर महाराष्ट्राच्या भावना दुखल्याशिवाय राहणार नाही. या सर्व विषयामध्ये सतत नागपूरला कॅबिनेट मंत्र्यांनी जी शपथ घेतली त्या शपथेपासून महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डिचवण्याचा प्रकार जो झाला त्यामुळे तमाम ओबीसी समाज दुखावलेला आहे. 2च वाक्याची अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली की तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही मिटू. शेवटी छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सागर बंगल्यावर गेले, त्यांना भेटले. फडणवीस साहेबांनी भुजबळ साहेबांचे समाधान केले आणि यावर आम्ही तोडगा काढू तारीख दिली 2 जानेवारी 2025. आता सर्व महाराष्ट्र 2 जानेवारी 2025 ची वाट पाहत आहे. फडणवीस साहेबांनी काय आश्वासनं दिली ती आश्वासनं आपल्याला पाहायची आहेत. छगन भुजबळ सारख्या मोठ्या नेत्याला मंत्रिमंडळातून कमी करणे हा बहुजनांचा अपमान आहेच, परंतु तमाम ओबीसी समाज यामुळे दुखावलेला आहे. मला इतिहास सांगावासा वाटतो की छगन भुजबळ हे एके काळातलं मुंबईचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं, नव्हे तर मुंबईचा वाघ होता. मुंबईचा पहिला महापौर म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी छगन भुजबळ यांची नेमणूक केली होती. छगन भुजबळ हे पहिले शिवसेनेमध्ये होते, परंतु त्यांच्या अंतर्गत वादामुळं छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि सरळ शरद पवारांच्या आश्रयाला गेले. शरद पवार महाराष्ट्रातले फार मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रातले नाही तर देशातले सुद्धा. राजकीय जाणकार म्हणून शरद पवारांची ख्याती आहे. त्यांनी छगन भुजबळ यांना सहारा दिला आणि आपल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नागपूरला त्यांना शपथ दिली. तो एक जाणता राजा म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. तेव्हापासून छगन भुजबळ नावाचं वादळ थांबलं नाही. छगन भुजबळ आतापर्यंत जेव्हा अजित पवारचा गट भाजपमध्ये गेला त्यापूर्वी खुर्चीला खुर्ची लावून बसायचे एवढा मान छगन भुजबळ यांचा होता. आणि अशा मोठ्या मान नेत्याला आता निर्णय प्रक्रियेतून का डालवता? एवढा सिनियर माणूस पूर्ण आयुष्य राजकारणामध्ये गेलं, पूर्ण आयुष्य राजकारणासाठी खर्च केलं, समाजकारणासाठी खर्च केलं. अशा एवढ्या महान माणसाला जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात डालवणे यामुळे ओबीसी समाज दुखावला जाईल. मी अजित पवार साहेबांना विनंती करतो की आपण पुनर्विचार करा. एक मोठी जबाबदारी छगन भुजबळ साहेबांना द्या, म्हणजे तुमच्यासोबत बहुजनांचा मतांचा गठ्ठा राहील, ओबीसी समाज राहील. जर तुम्ही ओबीसी समाजाला डालवले तर याचे परिणाम मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. 100% होणार तरी परिणाम होणारच आहे. महाराष्ट्र हे राज्य महान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची संकल्पना फार वेगळी केली. आपण जर मराठ्यांचा इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये आपल्याला हे सर्व दिसते.
आणि म्हणून बहुजनांचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं राज्य आणलं. महाराष्ट्र हा बहुजनांचा आहे. सगळ्या धर्माचे लोक आहेत. सगळ्या धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहिले पाहिजे. ज्या लोकांची संख्या जास्त आहे त्या लोकांना आपण मंत्रिमंडळात त्या टक्केवारीनुसार स्थान दिलं पाहिजे. परंतु बहुजनांच्या हितांचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजित पवार साहेबांना विनंती करतो की आपण पुनर्विचार करा. भुजबळ साहेबांना राजकारणातून डालू नका, त्यांना डिसवण्याचा प्रयत्न करू नका. जर त्यांना डिसवण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता आधी तुमच्या पाठीशी होती. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस थोडीशी तांत्रिक चूक झाली. आपण 401चा नारा दिला. तो 401चा नारा आणि नागपूरला जे राज्यघटनेबद्दल वक्तव्य केलं गेलं ते चुकीचं झालं. ते जर वक्तव्य केलं गेलं नसतं तर राज्यघटना हाती आल्या नसत्या आणि संसदेत राज्यघटना घेऊन जाणारे हे काँग्रेसचे नेते तुरळक स्वरूपात आढळले असते. यामुळे लोकसभेमध्ये भाजपवर जो साईड इफेक्ट झाला तो झाला नसता. ती चूक भाजपनं महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडून सुधारून घेतली आणि आज 132 प्लस अपक्ष मिळून 137 जागा आज सध्या भाजपकडनं आहेत. त्यानंतर एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या तिन्ही पक्षांनी मिळून आज पूर्ण भारतातल्या घटक राज्यामध्ये सगळ्यात जास्त बहुमतात असलेला हे युती सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. कटिबद्ध राहिलं पाहिजे. परंतु त्या अनुषंगानंच बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांचा सुद्धा विचार करावा अशी मी या ठिकाणी एक आग्रही विनंती करतो. आणि माझ्या श्रोत्यांना मी विनंती करतो की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.